कोल्हापूर मंडळातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयाची विशेष तपासणी होणार. नियमभंग आढळल्यास कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाईचा इशारा. सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची मोहीम. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारीसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन केलं. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्यानं आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की एखाद्या डॉक्टरची किंवा अधिकाऱ्याची चूक झाली असेल तर त्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मागण्याची लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन मारहाण करणं योग्य नाही. अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल सरकारनं घेतली असून त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. या कायद्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कठोर कलमाखाली कारवाई केली जाईल. सरकारी रुग्णालयांमध्ये काही डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णांशी असंवेदनशीलपणे वागतात अशा तक्रारींबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिकृत तक्रार केल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीनं चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.